रामकृष्ण हरी. थंडीचे दिवस आहे बघा. आता आपण आज बनवणार आहे खारीक खोबऱ्याचे लाडू. त्यासाठी आपण काय तयारी केली आहे, हे गहू आहे. मी ते गहू अगदी छान 2 पाण्याने असे स्वच्छ धुतले आणि वाळवले म्हणजे स्पेशली नाही वाळवले, ते गहू आणि हे खोबरं आपलं 1 किलो खोबरं आहे ते चिरून मी वाळवले छान असं. आपली ही 2 किलो खारीक आहे, तर ती खारीक फोडून 1.5-2 किलो होणारच ती आणि हे तिघं पण मस्त 2 दिवस एकदम छान कडकडीत गच्चीवर असं वाळवलंय आपण. आता हे गहू अगदी छान असे कमी गॅसवर खमंग भाजून घेऊ आणि हे सगळं आपण मस्त रवेदार असं गिरणीतून दळून घेऊ. आपलं खोबरं खारीक वाळल्याच्या नंतर बघा आपण हे आहे ना बारीक करून घेतले पीठ. छान असं बारीक करून घेतलं आणि हे जे गहू दाखवले ते मी तुम्हाला बघा, ते गहू पण असे छान वाळवून रवेदार, असे जास्त रवेदार बी नाही, असे भरडसे असं करून आणलं. आता आपण सामान काय वापरणार आहे ते दाखवते तुम्हाला. हे बघा, आपली ही आली वेलची, हे जायफळ आहे, हा सुंठ आहे, हा आपला डिंक आणि गूळ. आपण अंदाजाने गूळ टाकणार आहे, पण मग आपली 1 किलो खारीक खोबरं असल्यामुळं आणि पीठ आपलं 3च पावशेर आहे, 1 किलोला थोडं कमी, त्यामुळे आपण 1.5 किलो गूळ वापरणार आहे. आणि हे बघा आपलं हे काजू बदाम ड्रायफ्रूट आणि आळिंग, ती आपली तिकडे राहिली जरा बरं का, ती पण घेऊ, पण मी घाई गडबडीत जरा राहून गेली तिकडे आळिंग. तर हे जे आहे हे आपल्या प्रमाणात, आपल्या मनावर आहे, आपलं जसं बजेट असेल तसं आपण वापरू शकतो हे काजू बदामचं. आणि डिंक पावशेरच घेतलाय मी. आपली मेथी पावशेर आहे, ती मेथी मी भाजून आणि छान अशी तेलात भिजवून ठेवली रात्री, तर ती आता मी तुम्हाला दाखवते बघा कशी छान भिजवली रात्री. भाजली आणि बारीक करून तेलात, आणि आपलं हे तेल कोणतं आहे, शेंगदाणा तेल आहे बरं का, ते छान भिजवून ठेवली बघा. आता ही मेथी पावशेर मेथी आहे आणि ती भिजवल्यामुळं कडू होत नाही बरं का आपले लाडू. बघा मी आता हे जे आहे ना, हे ड्रायफ्रूट थोडे असे गरम करून घेणार आहे आणि डिंक पण थोडा तेलातून असं छान असं फुगेपर्यंत कमी गॅसवर तळून घेणार आहे. बघा आपण ही मेथी जी भिजत ठेवली होती ती छान अशी तेलामध्ये परत एकदा खरपूस अशी भाजून घेऊ. रात्री मी भाजूनच ठेवलेली, पण मेथी जास्त भाजायची नाही, तिने कडवटपणा येतो, त्यामुळे नुसती अशी हे केली होती. आता तेलात चांगली हे करून घेऊ खरपूस अशी. बघा आपण हा गुळ जो होता ना तो जरा बारीक करून घेऊ, कारण तेल तापलं की तेलात टाकायला आपल्याला कसं पाक बी बनवायचं नाही, फक्त तेलामध्ये गुळ वितळवायचं आहे. बघा मी गुळ असं छान बारीक करून घेते. बघा आपण हे ड्रायफ्रूट जरा असे गरम करून घेऊ. मी तेल तूप काही टाकलं नाही बरं का, कारण आपण हे असे गरम करून आणि थोडे थंड झाल्याच्या नंतर मिक्सर मधून काढणार आहे, त्यामुळे तेल तूप असं काही वापरलं नाही. ड्रायफ्रूट भाजून झाले. हे बघा मी आता तेल ठेवलं आणि तेल पण गरम झाले, चेक केलं कसं छान गरम झाले. आणि आपण गॅस कमी करून आता डिंक तळून घेऊ. आणि एक ट्रिक लक्षात घ्यायची, डिंक हा कमी गॅसवरच तळायचा. हे बघा थोडा टाकला तर कसं अगदी छान फुलतो, बघा किती छान फुलतो. हे बघा मी गॅस अगदी पूर्ण कमी करून घेतलाय. किती छान फुलला. मी एवढेशीच टाकलं, किती मस्त अगदी कढईत एवढं पूर्ण भरून आलं बघा. मी आता हे सगळं डिंक छान असं तळून घेते. हा डिंक बघा तळून किती छान झालाय, असा क्रिस्पी. आपण आता आहे ना थंड झालाय, थोडा थंड झाल्यासारखाच आहे थंड. याला मी हाताने असं क्रश करून घेते छान. हे बघा आपण मिक्सर मधून काढणार नाही बरं का. हे बघा असं कांद्याच्या बुडाने छान असं करून घेऊ. एकदम क्रिस्पी येते, एकदम बारीक होते. बघा मी हे डिंक बारीक करून झालाय आपला, आणि हे टाकलं थोडं पीठ, ते भाजलेलं बारीक केलेलं पीठ. आता आपण टाकू
हे बघा आपण टाकू आता हे बदामाची पावडर बनवली ती पावडर टाकून घेऊ. बदामाची पावडर, काजू बदाम, ड्रायफ्रूट हे सर्व आपण मिक्सर मधून बारीक करून घेतले, ते टाकले. हे सर्व यातच केलेले आणि हे बघा आता हे आपण खारीक आणि खोबरं ते टाकणार आहे आता आपण बरं का. असं छान असं बारीक केलेले. हे आता मी छान असं एकजीव करून घेते. आणि हे जे बनवायचं म्हटलं तर हात भरणारच बरं का, चमचा वगैरे वापरायचं नाही, आपल्या हातानेच करायचं. मी तिकडं तेल तापत ठेवलंय, शेंगदाणा तेल आणलंय, ते तेल छान असं तापवून कडकडीत उकळून द्यायचं. त्यात एक नागलीचं पान टाकायचं आणि वेळेवर नागलीचं पान नसेल तर आपण तुळशीचे 2-3 पानं टाकू आणि ते छान असं उकळवून थोडं मीडियम असं थंड होऊ देऊ. बघा हे झालंय आपलं एकजीव. हे बघा आपलं तेल आहे ना, मी गरम करून असं मीडियम केलंय बरं का. त्यातलं नागलीचं पान काढून घेतलं. आता हे गुळ टाकलाय, तो गुळ असा एकसारखा हलवणार आहे आणि खाली कमी गॅस करणार आहे बरं का. गॅस एकदम कमी करून आणि आपण हे तेल आणि गुळ एकजीव करणार आहे. बघा कसं छान होतोय गुळ. इथं पाक नाही होऊ द्यायचंय बरं का आपल्याला. पाक झाला ना म्हणजे जास्त जर गरम तेल झालं तर त्याने आपले लाडू कडक बनतील. कडक नाही बनवायचे आपल्याला, छान लाडू बनवायचे मीडियम अशी. हे बघा कसा गुळ वितळतोय बघा. ही पण एक प्रोसिजर खूप महत्वाची बरं का, लक्षात घ्या. नाही तर याने ना लाडू कडक होण्याची शक्यता असते आपली. बघा दोघं पण असं छान असं एकजीव होतोय. ह्या आपल्या मेथ्या आहेत बरं का, मी तेलात भिजवलेल्या. तुम्हाला अगोदरच दाखवले होते मेथ्या आपण रात्री भाजून छान अशा तेलात भिजवून ठेवल्या होत्या. ते मी आता परत गरम करून आणि याच्यात टाकणार आहे. हे अगदी छान असं मिक्स करून. पावशेर मेथ्या आहेत बरं का, या कडू नाही होणार आहे तरी पण. बघा मी कढई खाली घेतलीये, तेल आणि गुळ छान मिक्स झालंय बरं का. आणि कढई जड असल्यामुळे आपण एकदम नाही टाकणार आहे, पळीनी टाकून घेऊ थोडं थोडं आणि नंतर टाकू. हे बघा असं पळीनी पटापट टाकून घेऊ. आणि इथून पुढची प्रोसिजर खूप महत्वाची, कारण तेल गुळ गरम असतं तेव्हाच आपल्याला ते लाडू बांधून घ्यायचे, पटापट बांधून घ्यायचे. पटापट टाकून आणि बांधून घेऊ मिक्स करून आपण छान. आता बघा ते तेल आणि गुळ मी टाकला, त्याच्यानंतर अगदी गरम गरम होतं तेव्हाच एकदम पटापट असे लाडू वळून घेतले. किती छान अगदी पटापट होत आहे बघा. ही प्रोसेस खूप महत्वाची बरं का, अगदी पटापट करावं लागतं. बघा किती छान आपले लाडू झाले. तुम्ही असेच लाडू बनवा आणि मला नक्की सांगा कमेंट मध्ये कसे झाले ते आणि कुठून बघताय ते पण सांगा बरं का, नक्की सांगा.